नमस्कार मित्रांनो, पोल्ट्री मेड इझीमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंतच्या आपल्या ह्या पोल्ट्री फार्म कसा टाकाव्या सिरीजच्या A to Z पार्टमध्ये आपण मागच्या 5 पार्टमध्ये बघितलं की शेडची उभारणी कशी करायची, जागा कशी निवडायची, पक्षी कशी निवडायचे, केजेस वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत मित्रांनो, तो म्हणजे पक्षी आल्यानंतर आपण पहिल्या 7 दिवसात काय करावं. मित्रांनो, मी तुम्हाला माझंच एक्झाम्पल सांगतो. ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे माझी स्टार्टिंगची बॅच ज्यावेळेस मी टाकली त्यावेळेस मला अनुभव नव्हता. पक्षी माझ्याकडे आले त्यानंतर काय काय शेड्यूल फॉलो करायचं आहे ते मला माहीत नव्हतं आणि त्यामुळे माझं पुढे बरंचसं नुकसान झालं. आणि तुम्हाला खरं सांगतो की ती बॅच माझी पीक प्रोडक्शनवर आली नाही. 85% माझ्या त्या बॅचचं प्रोडक्शन होतं. पीक प्रोडक्शनवर ती बॅच कधीच गेली नाही. म्हणून असं तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठीच आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम जेव्हाही तुम्हाला तुमच्या पक्ष्यांची 105 दिवसानंतर असो, 110 दिवसानंतर, जेव्हाही तुम्हाला पक्ष्यांची लिफ्टिंग शिफ्टिंग करायची असते त्यावेळेस तुमचे पक्षी ज्या फार्मवरती आहे त्या फार्मरला सांगा की लिफ्टिंग करण्याच्या 1 दिवस आधी त्यांना व्हायमरल किंवा स्ट्रेसवेल अशा प्रकारचं एक लिक्विड द्यावं. आणि शक्यतोवर पक्षी रात्रीच्या वेळेस ट्रान्सपोर्ट करावा, म्हणजे रात्रीच्या वेळेस वातावरण थंड असतं आणि थंड वातावरणात पक्ष्यांना एवढा ट्रान्सपोर्टेशन स्ट्रेस येत नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या पक्ष्यांना ड्रिंकरला म्हणजे तुमचे हे जे निप्पल आहेत ह्या निप्पल लाईनला सेट करणं. जर पक्षी ग्रोविंग स्टेजमध्ये जर खाली जर त्यांची रेअरिंग झाली असेल तर निप्पल लाईनला सेट व्हायला पक्ष्यांना काही दिवस लागू शकतात. आणि त्यासाठीच मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस तुमच्याकडे पक्षी येतात त्यावेळेस तुम्हाला सकाळी 2-3 तासासाठी हे जे निप्पल तुम्हाला दिसतात ह्या निप्पलला तुम्हाला रबर लावून ठेवायचं आहे, जेणेकरून पक्ष्याला पाणी दिसेल आणि पाणी दिसल्यानंतर पक्षी तिथे चोचा मारतो. मित्रांनो, जास्त वेळ रबर हे निप्पलला लावून ठेवू नका. जर जास्त वेळापर्यंत आपण रबर लावून ठेवले तर खाली बऱ्यापैकी ओलं होतं. ओलं झाल्यानंतर पक्ष्यांची बीट वगैरे ओली झाली तर अमोनिया वगैरेचा प्रादुर्भाव जरा जास्तच वाढायला लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे, बीट जर एकदा ओली झाली की ते लवकर वाळत नाही, म्हणून एवढी काळजी घ्या. पण शक्यतो सुरुवातीला जोपर्यंत पक्ष्यांना निप्पल लाईनला चोचा मारून पाणी प्यायची सवय होत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही रबर लावावेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही हे चमचे बघत आहात. जर पक्षी आल्यानंतर तुमचे हे चमचे लावलेले असतील तर पक्ष्यांना निप्पल दिसत नाही. निप्पल सिस्टीमला त्यांना खूप त्रास होतो, ते लवकर पाणी प्यायला लागत नाहीत. म्हणून मित्रांनो, हे एवढं मेक शुअर करा की जेव्हाही तुमचे पक्षी येणार आहे त्याच्या आधीच हे चमचे काढून घ्या. जेव्हा पक्षी प्रॉपर निप्पल लाईनला पाणी प्यायला लागेल त्याच वेळेस हे जे आपण चमचे बघतोय ते लावा, जेणेकरून आपलं नुकसान टळेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्यावेळेस पक्षी सुरुवातीला येतात त्यावेळेस डिहायड्रेशनचाच प्रॉब्लेम राहतो. आणि जर चमचे काढून जर तुम्ही निप्पल लाईनला पक्षी जर व्यवस्थित सेट केला तर जवळपास समजून घ्या की तुमचं 90% काम झालेलं आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्याकडे पक्षी येतात सकाळी 1-2 तास पक्ष्यांना सर्व पाणी पिऊ द्या आणि नंतरच फीडिंग करा. मित्रांनो, फीड असं टाका की तुम्ही दिवसातून 3 वेळेस पक्ष्यांना तुमचं ह्या पहिल्या काही दिवसांमध्ये फीड टाकलं गेलं पाहिजे. आणि जेवढं फीड पक्षी खाईल तेवढं पक्ष्यांना खाऊ द्या. नाहीतर मग कुणी म्हणतं स्टँडर्डनुसार 60 ग्राम गेलं पाहिजे, 65 ग्राम केलं पाहिजे, 70 ग्राम गेलं पाहिजे. मित्रांनो, असं नाही. जेवढा फीड पक्षी उचलतो सुरुवातीच्या काही दिवसात तेवढं त्याला उचलू द्या. कारण आधीच ट्रान्सपोर्टेशन स्ट्रेस वगैरेमुळे वजन पक्ष्यांचे कमी झालेले असतात, पक्षी डिहायड्रेट झालेला असतो, पक्षी स्ट्रेसमध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला वजन वगैरे रिकवर व्हायला मदत होते आणि लवकरात लवकर तुमचं प्रोडक्शन चालू व्हायला या गोष्टीमुळे मदत होते. मित्रांनो, आता जाणून घेऊयात की आपण पाण्यात कोणकोणते औषध टाकायचे. बऱ्याच जणांना अशी अडचण असते की पक्षी आपल्याकडे आले नाही तर मग काहीतरी औषधाचं शेड्यूल फॉलो करायचं, तर ते कसं फॉलो करायचं. मित्रांनो, औषधाचं शेड्यूल फॉलो करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बरेच लोक असे करतात की पक्षी आले की पक्ष्यांना अँटीबायोटिक द्यायचं. मित्रांनो, पक्ष्यांना अँटीबायोटिक देऊ नका, कारण पक्षी आधी स्ट्रेसमध्ये असतात. तुम्ही अँटी स्ट्रेस लिक्विड वगैरे देऊन नंतर अँटीबायोटिक देतात, तसंही करू नका. पक्ष्यांना पहिल्या दिवशी प्रॉपर फुल पाणी पिऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट पावडर टाकू शकता. 2 दिवस व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट पावडर द्या, जेणेकरून पक्ष्याचं डिहायड्रेशन भरून निघेल. नंतर पुढे 3 दिवस तुम्ही अँटी स्ट्रेस लिक्विड द्या. अँटी स्ट्रेस लिक्विड म्हणजे स्ट्रेसवेल झालं, वायमरल झालं, हे लिक्विड द्या. ते लिक्विड 3 दिवस दिल्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक लिव्हर टॉनिक द्यायचं आहे.
मित्रांनो लिव्हर टॉनिक मस्ट आहे. ज्यावेळेस तुमचे पक्षी स्ट्रेसमधून येतात आणि लिव्हरवर पक्ष्यांचा ताण पडलेला असतो, म्हणून तो स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्याला एक लिव्हर टॉनिकही द्यायचं असतं. कारण फीडमध्ये वगैरे पण पक्ष्यांच्या बऱ्यापैकी चेंज झालेला असतो. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, शक्यतोवर पहिले 7 दिवस तुमच्या ते ग्रोवर फार्मवरती जे फीड चालू होतं तेच फीड द्या. म्हणजे ज्याही कंपनीचं ग्रोवर फार्मवरती फीड चालू असेल त्या कंपनीचंच फीड चालू ठेवा. किंवा जर ते 5% वगैरे पासून फीड बनवत असतील तर तुम्ही ही तसंच फीड द्या पहिले 7 दिवस, आणि त्यानंतर तुम्हाला जर फीड चेंज करायचं असलं तर तुम्ही हळूहळू फीड चेंज करू शकता. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं की फार्मरकडे पक्षी येतात, त्यानंतर फार्मर कॉक्सिडिओसिस वगैरे येऊ नये म्हणून ॲम्प्रोलियम पावडर वगैरे चालू करतात. पण मित्रांनो काय होतं, सुरुवातीच्या काही दिवसातच जर आपण ॲम्प्रोलियम पावडर जर चालू केलं, ॲम्प्रोलियम पावडर मित्रांनो खूप कडू असतं. त्यात पक्ष्यांचं मग वॉटर इनटेक वगैरे कमी होऊन जातो. पक्षी पहिलेच डिहायड्रेट असतात, अजून डिहायड्रेट होतात, मग ते मॉर्टिलिटी वगैरे बाकीच्या गोष्टी चालू होतात आणि पक्षी लवकर प्रोडक्शनवर येत नाही. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला ॲम्प्रोलियम पावडर वगैरे असले काही पावडर द्यायचं असलं तर पक्ष्यांना व्यवस्थित सेट होऊ द्या, पक्ष्यांचं व्यवस्थित वॉटर इनटेक व्यवस्थित होऊ द्या, फीड इनटेक व्यवस्थित होऊ द्या, आणि नंतरच अशा काही गोष्टी करा. पक्षी आणल्यानंतर जर काही पक्षी तुम्हाला डिहायड्रेट वगैरे वाटले तर ते पक्षी खाली काढून घ्या, त्यांना मोकळं पाणी पाजा. काही पक्ष्यांना जर खूपच डिहायड्रेट जर पक्षी झालेले असले तर ते निप्पलला चोचा मारून पाणी पित नाहीत, म्हणून अशा पक्ष्यांना तुम्ही खाली काढून मोकळं पाणी द्या. मित्रांनो, तुम्हाला जर ओळखायचं असलं की पक्षी डिहायड्रेट झाला आहे तर लक्षण काय, तर मी तुम्हाला दाखवतो. हा तुम्ही पक्षी बघत आहात. जर पक्षी डिहायड्रेट जर सपोज झाला तर याचा हा डोळा आहे, हा असा लंबकुळा होऊन जातो, हा असा लांब होतो. आणि इथे बघायचं, ह्या क्रॉपला तुम्ही जर हात लावला तर क्रॉप पण पूर्ण रिकामा वाटतो, आणि त्याच्या खाली जर तुम्ही याच्या छातीला हात लावला तर तुम्हाला डायरेक्ट हाड जाणवायला लागतं. आणि जर पक्षी जर डिहायड्रेट नसला तर ते एवढं जाणवत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की पक्षी आल्यानंतर पहिल्या 7 दिवसामध्ये काय काय नियोजन करावं. मित्रांनो, मला माहिती आहे यात बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडूनही सुटल्या असतील. जर तुम्हाला पक्षी आणल्यानंतर कोणत्या गोष्टी करायला पाहिजे यामध्ये काही डाऊट असेल, किंवा मग तुम्हाला एखादी गोष्टी जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं नक्की समाधान करेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.